हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी भाविका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता सकाळी ना मस्त असं उठल्याबरोबर हा पक्ष्यांचा आवाज, झाडू मारताना तो खराट्याचा आवाज, शांतता, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे आवाज हे ऐकताना ना वेगळाच आनंद असतो। म्हणून सकाळचेच तेवढे 5 ते 10 मिनटं असं एकांतात बसायचं आणि ते एन्जॉय करायचं। हे मला खूप आवडतं, जे मी रोज करत असते। आणि त्याचबरोबर माझे फुलांचे झाडं, जे नवीन फुलं आलेले असतात सकाळी सकाळी, ते बघण्यामध्ये वेगळीच मजा। आणि जे संध्याकाळचे फुलं असतात ना, ते तर सकाळी मावळतात। तर असेच हे भरपूर सारे फुलं आहेत। त्याचसोबत आहेत हा गणेश वेलाचे फुलं, जे दिसायला छोटे छोटे खूप सुंदर दिसतात। आज मोठ्या साईजमध्ये जास्वंदाचं फूल आलेलं होतं, अगदी हाताच्या पंजापेक्षा सुद्धा ते मोठं होतं। बघून खूप छान वाटलं। त्यानंतर मग आले मी किचनमध्ये आपल्या डेलीच्या रुटीनसाठी। आता हे जे करत आहे मी गॅसची पूजा वगैरे, हे काय मी कंपल्सरी खूप दिवसापासून करते असं अजिबात नाही आहे। पण असं वाटतं की आपण पण कधीतरी असं वाटलं आहे आठवण तर करायची। आठवण नाही राहिली, खूप घाई राहिली तर कधी कधी विसरतोही माणूस। पण आपल्याला ते आवडतं, आपल्याला त्याच्यातून पॉझिटिव्हिटी भेटते, म्हणून मग मी ते करते। कोणी दुसरं करत असेल आणि त्याचा काही उपयोग आहे हे तर काही मला माहीत नाही, पण हे केल्याने आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला कामाचा जोश पण चढतो, आनंदित असतं किचन आपलं। म्हणून मग मला ते करायला आवडतं। आता स्वयंपाक करताना आपण स्वतःच आनंदी राहू तर ते जेवणामध्ये तसे वाइब्स येतात आणि सगळेच जण आनंदी राहतात। म्हणून जेवण बनवताना मी महान आत्मा आहे आणि मी खूप सुंदर, खूप टेस्टी, खूप छान जेवण बनवते असं म्हणत जेवण बनवलं आणि त्याच्यामुळे ना सगळ्यांचं आरोग्य छान राहतं। आता याचा अनुभव तर मला आहे की असं म्हटल्याने असे वाइब्स आपण स्वतःमध्ये आणल्यानंतर याचा तर असर होतोच। आणि आपण जरी असं रागात आणि संतापामध्ये जेवण बनवलं तर मग ते सगळ्या लोकांचा तसंच त्यांना ते वाइब्स भेटतात आणि तेही तसेच वागतात। आणि जेवणाऱ्याने पण तसंच सांगायचं की मी जेवण करत आहे तर तेही खूप टेस्टी आहे, खूप महान आत्माने ते जेवण बनवलेलं आहे आणि मी जेवण करणारा स्वतः पण खूप महान आत्मा आहे असं। आता हे मला जे भेटलेलं थोडंफार ज्ञान आहे घेतलेलं, मी ते तुमच्यासोबत शेअर केलं। आणि आज ना पूर्णाची डिमांड होती, रात्रीच मी हा पापडचा चुरा बनवलेला होता जेवणासाठी, पण मग तिला खूप आवडला तर ती बोलली मला हा पापडचा चुरा जो आहे ना फोडणीचा, हा टिफिनसाठी दे। आणि म्हणून मग तिला मी हा पापडचा चुरा बनवून देत आहे, जो लहानपणी आम्ही खूप खायचो। आई बनवायची, कांदा टमाटा टाकायचा, टमाटा नसेल तर मग नाही टाकला तरी चालतं। चांगलं परतून घ्यायचं, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, फोडणीमध्ये जिरं मोहरी वगैरे तर टाकायची, लसूण पण टाकायचा आणि मग नंतर हा पापडचा चुरा करून टाकायचा, उडदाचा पापडचा चुरा। आणि तर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स झाली का चटणी, थोडंसं असं चमचाभर असं पाणी शिंपडायचं, ज्याच्यामुळे हे जे मसाले असतात ना त्यांचा फ्लेवर सुटतो, पापडमध्ये मिक्स होतो छान, असं सुक्कं सुक्कं राहत नाही। आणि मग कोथिंबीर टाकायची, झाला पापडचा चुरा। टिफिनसाठी तर इतका झटपट बनतो ना आणि खायला तर खूप टेस्टी, पूर्णाला आवडतो। म्हणजे माझं एक काम भाजीचं कमी पण होतो, वेळ पण कमी लागतो याला बनवायला आणि टेस्टी पण असतं। आणि घरात भाजी नसेल ना तर हा पर्याय करायला काही हरकत नाही, याचा रोल पण बनवून देऊ शकतो आपण मुलांना। तर चपातीमध्ये हे सगळं पापडचा चुरा टाकायचा, वरून जर तुम्हाला चीज वगैरे टाकायचं असेल ते पण टाकू शकतात, काकडी वगैरे टाकायची असेल तेही टाकू शकतो आणि असा फँग्री टाईप बनवून दिला तरीही चालणार। तर असं आहे मी जे बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलं। तर हा झाला सकाळचा माझा पूर्णाचा टिफिन। आणि नाश्त्याला तिला पोहे बनवलेलं होतं, तिचे 2 टिफिन असतात। आणि आता नवीन रुटीन आलेली आहे तर अजून फ्रूट्स पण द्यायचे, म्हणजे 3 टिफिन होऊन जातात तिचे। गेल्याबरोबर म्हणजे स्कूलमध्ये गेल्याबरोबर प्रेयर वगैरे झाली का आणि लगे फ्रूट्स वगैरे खातात ते असं। आता सकाळचं तिचं काम झाल्यानंतर ती जाते 7:45ला घरातून, मग मला ते लवकर सगळं करून तिचं तयार करून द्यावं लागतं। थोडा वेळ भेटतो त्याच्यातच मग मी ह्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आहे, कारण की आता सण होते, गणपती वगैरे होते, तर मग खूप सारे नवे कपडे होते, मुलांचे, माझे, यांचे सगळ्यांचे। आणि पाऊस असल्यामुळे लवकर वाळायचे पण नाहीत, म्हणून भरपूर सारे कपडे असं जमा झालेले होते जे घड्या करायचे होते। आणि घड्या करायचं काम म्हटलं
तर त्याला वेळ तर कमी लागतोच, पण घड्या करायला बसायचं मात्र अजिबात जमत नाही. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण की मी भरपूर ठिकाणी असं बघते की ठेवा चेअरवर कपडे, आणि माझं तरी मोस्टली असंच असतं की वाळले काढले आणि चेअरवर ठेवते ते कपडे. मी करून 1 दिवस 2 दिवस तर निघूनच जातात, असं चालतं. आणि आता सणामुळे तर एवढे कपडे जमा झाले होते, सो मी त्याचसोबत बेडशीट पण असतात. सो इथं कपड्यांच्या घड्या झाल्यानंतर आता जेवणाची तयारी होती, म्हणजे यांच्या टिफिनसाठी भाजी पोळी वगैरे बनवायचं होतं, ते बनवलं मी. लेकरास तर ऐकायला तयारच नाहीये, लांबून लावतोय चल वरती चल वरती. हो आली. तर थोडस त्याला वरती फिरवून येते. हो चल चल. आणि मग आम्हाला लागेल हे असं असतं उठल्यावर. हो वरती टेरेसवर जाते. आणि कालच आम्ही गेलेलो वरती, तर बघितलं मी ड्रॅगन फ्रूटला ना एक कळी आलेली आहे. आणि काय आहे वरती, चला आपण तिकडे जाऊ, ड्रॅगन फ्रूट कडे जाऊ. आपण तिकडे ट्रॅक्टर, ठीक आहे, याला ट्रॅक्टर बघायचंय. चला ट्रॅक्टर बघायचंय, त्याला ऊन लागतंय ना दादा. तर ठीक आहे, मी याला हे दाखवते, मग भेटू पुढे. तर झालं त्याचं थोडं फिरून, खाली गाड्या वगैरे जातात ते बघायचं असतं त्याला, ते बघून. आणि हे बघा ड्रॅगन फ्रूट आहे, मस्त ड्रॅगन फ्रूटलाही कळी आलेली आहे. आणि आता लवकरच येणार आहे ड्रॅगन फ्रूट. आणि हे जे आहे ना, हे गवत आहे का जे वरई असते ज्याला आपण भगर म्हणतो, ते आहे काय समजायला मार्गच नाहीये. मग भगर सारखंच दिसतं बघा. हे असं आहे, भगर सारखंच वाटतं मला, का गवत आहे, एवढं मोठं गवत आहे. ह्या वर्षी पण ना आम्ही इथं कटिंग लावून ठेवली आहे ड्रॅगन फ्रूटची, जी मस्त आता ग्रो होईल. मला 1 महिना झाला आहे हे लावून, आणि छान मस्त झालेली आहे, ग्रो होणारच ती पुढे. तर ड्रॅगन फ्रूटला काही खूप असं मेंटेन ठेवावं नाही लागत, पाऊस होता म्हणून मी लावून दिलेली, वरच्या पावसातच आहे. मी स्वतः काही त्याला अजून पाणी टाकलेलं नाही. चल दादा, माती नाही खेळायची. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की किचनच्या ट्रॉली वगैरे काढल्या आणि त्या क्लीन केल्या. तर त्याच्यातले सगळे भांडे मी इथं काढून ठेवलेले. त्याशिवाय रोजचे वापरायचे जे भांडे असतात घासून, ते पण मी इथंच ठेवते, कारण किचन मला क्लीन करायचं आहे. तिथे जर सगळे भांडे किचन ओट्यावर ठेवले ना, तर मग ते सगळा पसारा बघूनच कामाची इच्छा होत नाही, म्हणजे असं आपल्याला फ्रेशच वाटत नाही. म्हणून मग मी गॅलरीमध्ये जागा आहे तिथं सगळं ठेवलं. आणि ही बघितली किचनची जी ट्रॉल्या काढून मी क्लीन केलेलं आहे, त्याच्यात तेल वगैरे सोडलं, म्हणजे ऑइल वगैरे, आणि कसं काय वापरलेलं आहे आणि झुरळांसाठी काय करायचं याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्कीच बघा, आणि लिंक मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की चेकआउट करा. कारण हे एवढ्या स्मूथ आहेत ना, याच्यासाठी मी कोणतं ऑइल वापरलेलं आहे, ते ऑइलचं तुम्हाला माहिती आणि कितीला भेटतं, कुठं भेटतं, ते सगळं मी सांगितलेलं आहे. सो नक्कीच चेकआउट करा. त्याचसोबत सिलिंगचा जो प्रॉब्लेम आलेला होता किचनच्या भिंतीला, तर त्याच्यासाठी मी काय केलं त्याच्यावर पण डिटेल सगळं सांगितलेलं आहे. आता दुपारच्या वेळेस ना इथं मस्त पोपट बसलेले होते खाली बिल्डिंगच्या, म्हणजे सोसायटीचं असं हे बदामचं झाड आहे, आणि त्याच्यावर खूप सारे पोपट पण येतात, खूप सारे पक्षी येतात. सो हा पोपट ना इथं बदाम खात होता, आणि म्हणूनच मग म्हटलं चला, वरती होता तो, तर शूट करायला मोबाईल हातात घेतला आणि तेवढ्यातच तो मध्ये चालला गेला. सो इथे लेकरासाठी ना मखाणे आहेत, त्याच्यामध्ये मी चाट मसाला, थोडंसं हळद पावडर, मीठ टाकलेलं आहे, आणि तूप आहे. तुपामध्ये हे मस्त असं भाजून घेतलेत, म्हणजे क्रंची बनतात आणि टेस्ट पण छान लागते, आणि लहान पोरांसाठी खूप हेल्दी पण आहे, आणि एकदम मस्त असं क्रंची बनून जातात. हे बघा, असं खायला खूप छान लागतात, आणि असं हेल्दी सकाळी सकाळी पोरांसाठी तर खूपच चांगलं असतं म्हणून मी. आणि याच्यात थोडे काजू टाकले, बदाम पण टाकू शकतात. तर असा आहे हा आजचा
लेकराचा नाश्ता. बाकी त्याचं दुसरंही चालूच राहतं खायचं, पण हे असं हेल्दी पण देत असते मी. त्याच्यासोबत ज्यूस असतं जे मी तुमच्यासोबत भरपूरदा शेअर केलेलं आहे, ते देते मी. कसं आहे दादा नाश्ता? काय खातोय तू? आवडतंय ना तुला हे दादा? तर किचनचे साफसफाईचं काम चालूच आहे माझं. आणि आता रात्र झाली होती म्हणून मग म्हटलं चला जेवण बनवून घेऊया. तर खिचडी बनवली होती, सोबतच मी मंचुरियन बनवलं होतं आणि टोमॅटो सूप. तर आता काम काढल्यावर खूप थकवा येतो, कंटाळा येतो की बाबा साधं सिंपलच बनवा, पण मी आज वेगळा घाट घातला. तर आज मला इच्छा झाली की नाही चला मंचुरियन बनवूया आणि मस्त सूप पिऊ, म्हणजे फ्रेश वाटेल. तर आज मी टोमॅटो सूप बनवलं होतं, त्यासोबत मस्त खिचडी, मंचुरियन आणि टोमॅटो सूप असं होतं. गरमागरम हे टोमॅटो सूप. मंचाव सूप काही मी बनवलं नाही, मंचुरियन सोबत मंचाव सूपच बनवलं जातं. पण टमाटे होते, म्हटलं चला टोमॅटो सूप बनवते, ज्याच्यामध्ये मंचाव सूपमध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते टाकूया. आणि मस्त सूप घेतलं आणि कुरकुरीत हे मंचुरियन खाऊन मन इतकं मस्त शांत झालं, म्हणजे जो काम केलेलं होतं दिवसभर त्याचा थकवा कुठे गेला ते कळलंच नाही. खूप मस्त वाटलं होतं. आणि चला मग आजचा हा व्हिडिओ मी आता मंचुरियन खाता खाता संपवते. आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक करा आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल घंटेला दाबा, म्हणजे मी जे पण ब्लॉग्स व्हिडिओ अपलोड करत जाईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला मग मी पुन्हा भेटते, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद, बाय.